Hare
उपजनिया उडती येऊ उपजनिया उडती
ज्या महाराजाला काही येत नाही ते आम्हाला येतं. इथं बसावं की किंवा कोणतं उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, आला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐशी नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखे सुखे घालू. तू ऐशी नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट परवे नीट उत्तम. वैकुंठ तू ऐशी नाही कवळ काही काल्याचे. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, टाळकरी, विनेकरी, मृदंग, चोपदार आणि या कथ्याचे कथा प्रवक्ते, कथाकार, त्यांना साथ संगत देणारे सगळे आणि ज्यांनी कथा घडवून आणले मुसळे परिवारानं, त्या परिवाराला खरा पवित्र आशीर्वाद ग्रंथातून मिळतोय. भागवत ही असा ग्रंथ आहे की जिथं कथा
तिथले सगळ्या त्या गावचे जात्या व्यथा मग म्हणजे तंडाबी असला तर याडी बी इथं आलेल्या बरं का. इथं सगळ्याला आधी करा, याडी असो आणि पाटलाची बॉडी असो. हो, याडीच झोपडी चलत्या, पाटलाची माडी चलत्या, इथं सगळ्याला आधी करायचं. सकळाच येते आहे आज हरीच्या नामे. आणि हिचं हरीचं नाम, सगळी हरीची कथा ह्या भागवतामध्ये ज्याने ज्याने कथा ऐकली त्याने ज्याने ठेवली, या कथेमध्ये ज्याने ज्याने सहकार्य केलं बरं का, जीव वाढणारे, स्वयंपाक करणारे, सगळे सोयरे, काय काय सगळे सोयरे असते ते सोय होजेपर्यंत सोयरे, आणि पुन्हा धायदाय करायला लावणारे धायरे, असे सोयरे नाही ते मुसळे परिवाराचे खरेच सोयरे म्हणजे चांगले आहेत. आपले लोमटे महाराज एकटा आलं नाही, गुढीनं आले तर जोडीनं घेऊन पुन्हा आणि आईला घेऊन आले. ते काय बाबा कसून बी आणलं, ती देव फिरून आले. असं परवाच सगळ्या वारकऱ्याच्या साक्षीनं आशीर्वादानं घरात 2 हात वाढले. हो, ही परमेश्वराचीच करणी आहे बाबा, नाहीतर अवघड झाले आजकाल. म्हणून परमार्थात आहे ते म्हणून घडलंय असं, ज्यानं परमार्थात राहणार नाही त्याचं काय खरं नाही. पोरं सुद्धा कीर्तनाला जास्त उलालते म्हणजे लग्नासाठी. महाराज म्हणजे काजावत असतो मंचावरती, आणि खरंच ज्याने भागवत ऐकलंय का ह्या मंडपाचा गुणच आहे. हो, ज्याचं ज्याचं होईल गेलं त्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही, आणि मग लग्नाला मग तर त्या मुसळे परिवाराच्या संतोषला बोलवत जावा म्हणजे ना, त्याच्यात मी बी आलो आणि ती बी आला. ती पहिल्याचा दोस्त आहे आपला महाराज व्हायच्या अगोदरचा, आपण माळकरी झालो. होय, आता ती माझा साथीदार असल्यामुळे त्याला बी म्हणजे माळ घेऊनच आलोय म्हणा. आणि या भागवतामध्ये लहाना बाळा बघा आता मध्ये फिरला या रोड, त्याचे मायबाप धन्य, त्याचं गाव धन्य,
धन्य माता पिता दयाचे हे भागवतात असं घडत असतं बाबा. नाहीतर एक एक लेकर मोबाईल घेऊनच करते. त्यांची का चूक आहे? माय तुझ्या बी बोलला तर म्हणतो मोबाईल. महाराज का बोललेला आहे ती ऐकना, नवरा का मागवलेला आहे ती ऐकना, त्या मोबाईलच ठिसून निघाल एक दिवशी. आता का सांगा. लंडन मध्ये सर्वे झाला की जेणे जेणे मोबाईल 2 तासापेक्षा जर जास्त मोबाईलचं यूज असेल ती पागल होणार आहे ती मला. असं म्हणजे ती लंडनचे शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे जास्ती कनेक्टिंग लॅपटॉपला नाही. आमचे पोरी इंजिनियर असलेले ते त्याला सोडून लागतात. सगळं जगाचा व्यवहार बंद राहील. मोबाईल कनेक्टिंग असल्याच्या नंतर मेंदूचा जो लहरी असतात ती लहरी पिश्याकडे जातात. पिश्या म्हणजे म्हशीच्या, गाईच्या, मांजराच्या नाही. आपले म्हणजे येडे पिशे म्हणतो ना त्याच्याकडे जाते. म्हणून जरा मोबाईल कमी बोलत जावा, कमी करत जावा. हे माया लगीन झालं नाही, पूर्वी माया सासरमध्ये गेलं नाही तवारच का करलायलेस का सांगावं तुम्ही. जरा विचार करून म्हणजे मोबाईलचा वापर करा. भाकर बर बर पुन्हा आणि थोडे आता तव्यावर टाकला आणि पाणी फेर. का म्हणे जग वेडे ऊस टाकून खाते वाडे. असो अशा पिशाला सुद्धा पवित्र बनवायचं काम कथा करते आणि व्यथा घालवते. म्हणून खरोखर तुम्ही लई नशिबाना ही हेंद्रे ते सगळे. तुम्हाला सांगतो का तर संख्या कमी असताना तुमची संख्या कथेत जास्त आहे. ज्याने कथेत आले त्याची व्यथा गेली समजायचं, आणि ज्याने कथेपासून दूर राहिले त्याचं काय करणे. पण कथाकाराने बी ह्याची जाणीव ठेवून कथेत काय काय निघालं ते आता ऐकून सुधारायला पाहिजे. ज्ञानू महाराज माझा दोस्त आहे म्हणतो आणि ज्ञानू महाराजाच्या गळ्यात माळ आहे कसं रे चलतो नाही तेवढं सोडून बाकीचं असं नाही. जसा आपला दोस्त तसा साथीदार तसाच पाहिजे बाबा. जशाच तसे असले पाहिजे. कोण सुद्धा खरं धरायचं नाही महाराजाचा दोस्त म्हणल्यावर. असो या कथेत खूप जणांनी सहकार्य केले. सगळ्यात सहकार्य तुमचा माय कथा चालू आहे आणि हे तर माणसंच नाही. त्या मंडपाचा का राजवैभवासारखा मंडप आहे. तुम्ही जर नसचाल संसार करायला निघाला लय हो संसार करायची त्याच्यात बायकोच नाही. त्या संसाराला का उपयोग. संसाराचं सामान गोळा केले एका पोरीनं. भरपूर सामान देऊन ढीग लावून बसले आणि त्या सामानात बसल्या पण नवराच नाही. त्या संसाराला काही उपयोग. फुका चांगलं कने न सोपटे कनशे लागले घनदाटे. अरे ह्याच का झालं रे. कनेवी न सोपटे कनशे लागली घनदाटे. काय करावे गोमटे ओ सन्नगर रायाचे. एवढे एवढे हातात लांब लांब कणस आहे ते. एक बी त्या कणसाला म्हणजे एक बी झाला नाही. काय उपयोग आहे त्या कणसाचा. राजाचा राजवाडा आहे. जसं आता मुसळे परिवारानं मंडप बिंडप केला. ह्याच्यात जर म्हणजे माणसंच नसतील हे सगळं काय की माणसंच माहिती माहिती. कुणाच्या लग्नात माणसं नसले तर ती सुद्धा म्हणजे कमीपणा असतो. पण तात्या महाराजांच्या लग्नात नाही त्यांच्या पोराच्या लग्नात महाराज असं का हो. तात्या महाराजांच्या पोराच्या लग्नात मंडपच पुरला नाही. ही त्यांच्या वागणुकीचं वैभव आहे पेटी मास्टर. ही त्यांच्यावर मारुती महाराजाची कृपा आणि सगळ्या वारकरी संप्रदायाची कृपा. मंडप गचच भरलेला होता महाराज. आता ह्या महाराजाला चौकरच होतं बोलावलं म्हणून गेलं पळून चुटूक म्हणून कोल्यावर. ही गोष्ट वेगळी झाली.
त्याच पुरीच्या हाताने आता जेवण करायचं स्वयंपाक असो. तर कथेमध्ये सगळ्याची आवश्यकता असते आणि सगळ्यांनी मिळून करायचं असतं. एकमेका साह्य करू अवघा धरू सुपंथ. आणि त्याच्यासाठी कथा केली, वडिलासाठी कथा केली. निश्चितच वडील उपजोनिया, निश्चित कुणाच्या ना कुणाच्या हृदयामध्ये निश्चितच रूपांतर होती. आणि परत उपजले ते नाशे. तू हाने असं करत माझा हिशोब नाही. तू महाराजा कसा का महाराज जातीवर म्हणजे कारण नव्हतं का दुसरेच काम करायचा महाराज. एक पात्र गेलं म्हणून ह्या पात्राला उभा केलेला आहे बरं का. पण तुमचं पात्र जे नियमाचं ठरलेलं आहे ना, हे पुढल्या वर्षाला प्रत्येक कार्यक्रमात तुमच्या या आपल्या गावच्या आणि करा लावण करा. काळे दोन पात्र बदललेलं आहे फक्त बरं का. पण तुमचं पवित्र काम असल्यामुळं, तुम्ही पवित्र काम केल्यामुळं खरोखरचे महाराज पुढल्या वर्षाचे सगळे कार्यक्रम असल्या या धनदुरकराचे एक ना एक कार्यक्रम पूर्ण करायला निश्चितच येतील आपल्या परत आमच्या संतोषचे वडील आहेत ना, संतोषचे वडील निश्चितच कुणाच्या ना कुणाच्या पुढे निश्चित येतील आणि आपल्या सगळ्या मुश्य परिवारालाच नाही तर त्या जन्माचा फायदा सगळ्या गावाला होऊन जाईल बरं का. आणि आपल्या गावचं भाग्य तसंच आहे बरं का. महाराष्ट्र लेवलला मुश्य परिवारातला एक मुलगा काम करतोय आणि महाराष्ट्र लेवलला करतो. ठीक आहे, आपल्या गावचं कमी भाग्य नाही बरं का. इथून मारुती महाराजांनी परमार्थाची जी दिंडी आहे तिथून माझे पंढरपूरला तुम्ही घेऊन जाता मारुती महाराजांची जयंती म्हणून आपलं गाव महान आहे. त्या महान गावातल्या सगळ्या महानाला आणि लहानाला माझा दंडवट आणि संत मारुती महाराजांचा आशीर्वाद देऊन सेवेला सुरुवात करीत आहे. उपजोनी या काल्याच्या माध्यमातून आता तुम्ही सकाळी 9 वाजल्यापासून बसला मला बी माहित आहे आणि माझा बी ह्याच्यात फायदाच आहे ना की लवकरात लवकर आपण काला करू. घाबरू नका. हे असंच आता कवा दिवस मावळा होता का काय की पळतो आलं धुराळा खात. पण महादेवाच्या देवळात जाऊन आण फडकून आला अंगाला धुराळा बिराळा सगळं विठ्ठल रुक्माईच्या पाया पडून आलो. आणि महत्वाचं म्हणजे काही काळजी करू नका. काल्याची आपण होती आणि 30 मिनिटाच्या आत पडायला चालू होते. कारण सकाळी 9ला बसतात आणि कथेत सगळं म्हणजे काल्याचंच असतंय. काल्याचं का आहे ती कथेत आहे आणि कथेत का आहे ती काल्यात आहे. म्हणून कालवा काल होणे मगाचंच सांगू लागलं म्हणायची भानगडच नको. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात की कथा याच्यासाठी करायची असते आपल्या गावाच्या आणि परिवाराच्या मागली व्यथा घालवायचं काम कथा करते. म्हणून कुठेही कथा असू द्या जात जावा. हो, काल
अन्नाला बसायलाही नाही गेले. म्हणजे आपल्या गावचे तालुक्याचे माजी मंत्री मुरकरराव चव्हाण, पण ती सुद्धा बसवतला देते महाराज चांगलं वाटलं म्हणजे ह्याच्यात नागपूरमध्ये. तर तिथेही कथा तिथं जाऊ नका, ही ती एकच आहे. पण एक कथेचं महत्व सांगतो. कधी आयुष्यात त्याने कुठं बसले नाहीत अण्णा, पण मधुकरराव कसं का असणार पाय कवा इकडं करू का होईना, पण मी काही त्यांच्या पक्षाचा नाही. पण एक तुम्हाला उदाहरण देऊ लागला की तेवढी व्यक्ती जा म्हणजे प्रकृतीनं असून सुद्धा कथा ऐकू लागले आणि मनाच्या सगळ्या व्यथा चाललेल्या यायच्या. म्हणून सगळ्याला परत एकदा संत मारुती महाराजांचा आशीर्वाद. आणि या कार्यक्रमात ज्याने ज्याने सहकार्य केला आत्तापर्यंत, वाड्या वस्त्यावर कुठे बी कथा होतात, पण लमान तंड्याच्या बाजूला कथा होणं म्हणजे ही सुद्धा एक शेवालालाच काम आहे बाबांनो. म्हणून या शेवालाल भक्ताला बी मारुती महाराजाचा आशीर्वाद आणि माझा दंडवट लहानापासून मनाला. आणि ह्याच्या पुढे सांगायचं म्हणजे 2 शब्द पुन्हा मधलं भजन झाल्याच्या नंतर सांगू. आता मध्ये चालल्या
या मुसळे परिवाराच्या वतीनं धोंडेदान जावयावाला संतोषचे तीन भाऊजी, पुन्हा संतोषचे जावाई, पुन्हा संतोषचे युवाई, असं या परिवारानं सोनं आणि चांदी दान करायचं तर ठरवलेलंच आहे. पण धोंडे बी दान आहे. धोंडे म्हणजे असले धोंडे नाही, खायचे धोंडे. तर या परिवाराला सगळ्या आपल्या सगळ्याच्या वतीनं आशीर्वाद द्या म्हणजे झालं. आणि तुम्ही बी जावाई बोलवा आणि असंच धोंडे दान करा, सोनं दान केल्यावर ही लक्षात असू द्या. एक कन्या दान केले तर 2 कन्या मिळतील. असं परिवाराचं काम आहे. खूपच पारमार्थिक काम आहे. त्या कामामध्ये वाहून घेतलेलं आहे. आणि मारुती महाराजांचा बी सगळ्या जावयावाला, तिन्ही बी जावयावाला आणि पुन्हा संतोषच्या बी जावयाला आणि युवयाला संत मारुती महाराजांचा आशीर्वाद फुलो फुलो मोज में रहो. विठोबा.
केलेलं आहे आणि याचं पुण्य निश्चितच मिळाल्याशिवाय राहणार नाही. बोलू नका. आता किती राहिले? सोनं चांदी महाग जरी झालेली असली तर दान धर्म करावं, चांगलं असते. आला जावा तुकाराय म्हणतात ना, तुकाराम महाराजापासून महत्वाचं वयाचं आला जावा ये जा मातो आला जावा ये जा मात सासो सासो थैथया नाच 80 वर्षाची राहू द्या, पण जावई आला म्हणलं की पाय दुखत नाही, काय होत नाही, का म्हणजे आनंद होतो. काय जर घरात नसलं यांच्याकडे देवानं दिलेला आहे, चांगली गोष्ट आहे. पण मोती ठेवून या जावयाचा मान आपण म्हणून अशा विधी, अशी परंपरा. पुरुषोत्तम महिना आहे. ह्या पुरुषोत्तम महिन्यामध्ये धनदान केल्यावर दुप्पट होतंय. तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे, धन तन मन. तन म्हणजे कार्यक्रमाला इकडे यायचं, मनानं यायचं, आणि असे कार्यक्रम मनानं करायचे साजरे. मग त्यांनी म्हणेल ती झाल्याशिवाय राहत नाही, पण तुम्ही म्हणचाल ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि ह्याच्यात पुंजीशी केलं की तुम्ही काय बी करा, काय बी होतंय. कोण सांगते? संत सांगतात. असे विचार सतत तुमच्यामध्ये येण्यासाठी आपण या सगळ्यांनी मिळून सहकार्य केला. त्या कीर्तनाला सगळे साथ संगत देणारे भजनी मंडळाचे अध्यक्ष, भजनी मंडळाचे मास्टर, विनेकरी महाराज बोके दोन मास्ती महाराजासाठी करतात. महामंडळाचे विशेष सांगतो. रंगनाथ आहेत ते पायानं, म्हणजे जसं कृष्ण आपला आहे तसे आहेत. एस टी महामंडळामध्ये चांगल्या प्रकारची सेवा करतात. नाव काय त्यांचं? सुधीर बामणकर एक आदर्श घेण्यासारखा आहे महाराज. ती पण आपल्या या संतोषच्या कार्यक्रमाला हातभार लावण्यासाठी आहे. त्यांच्या वतीनं जसं होईल एकमेकास सहाय्य करू. अरे मनोबल पाहिजे, फक्त मन पाहिजे. आपण ही काम करावं म्हणून तन जरी म्हणजे अक्षम असलं, मन सक्षम पाहिजे. बास बेडा पार झाल्याशिवाय राहत नाही. निश्चितच बामणकरांना
फुल्या विषयामध्ये त्या देवाला काळजी पडली पाहिजे. जसं गुरुबा काकाच्या हात नव्हते तर हात दिले, तसं त्यांना पुढे फुल्या जन्मामध्ये निश्चितच देव त्यांना रंगनाथ ठेवायचे होते. असं ठेवून नारायणासारखं भागवताच्या माध्यमातून देवाला विनंती करतो. आणि ही सेवा आता झाल्यातच जमाय, पण आता निमित्त एक असते. चरित्र काही उच्चारावे गेले देवे ऐकी लावले. म्हणजे जे काय चरित्र सांगितले का नाही महाराजांनी याच्यात. कृष्णा काय झालं, बंडा उठली, पृथ्वी म्हणजे पापाचं वज झालं. वज झाल्यावर देवाकडे मग घराने घेऊन गेले. तिला सांगितले काय काळजी करू नका, देवाला अवतार घ्यायला लावू आणि वाईट लोकांचा नाश करायला लावू आणि साधू संतांचं संरक्षण करायला लावू म्हणले. आणि योगायोगानं अवतार बी घेतले. पण कोणाकडे घेतले? जी महिला कथा ऐकते तिच्या पोटाला म्हणजे अवतार घ्यायचं ठरवलं बरं का, देवकीच्या आणि वसुदेवाच्या. आणि सात्विक विचार धंदा काही हे असो, पण धंदा करत असताना देवाला स्मरण करतात. त्याचा धंदा पवित्र, त्याचं काम पवित्र. शेतात पेराला चाललाय, देवाचं नाव घेऊन मूठ धरलीचे बस. त्या चिमण्या सहित कल्याणती केल्यानं खाल्ल्यानं खाणारे पवित्र, करणारा पवित्र. आता पेराला ट्रॅक्टर वावरात गेलं नाही कवार त्यानं गाणं लावतंय मळ्याच्या मळ्यामध्ये. का करा असल्यानं मग हे असलं होऊ लागलं. म्हणतात महाराज लयच्या म्हणा बदलला बघा, आमच्या टायमाला लय आले ट्रॅक्टर नेऊन लावला शेतात, भरडाला लावले, दुसरंच गाणं लावतंय. का करा कसं ती गोड खाणारी गुणानं राहते. माली कृपा पाजविलेले आणि ती दूध येणं म्हणून राग राग त्यानं चावलं की तरी जी काम करता त्या कामावर लक्ष असलं पाहिजे. बाळाचं संगोपन करता बाळावर लक्ष असलं पाहिजे. संसार करता संसारावर, परमार्थ करता परमार्थावर. तशी नव्हती ती देवकी आणि वसुदेव प्रीती मास्तर. पवित्र विचाराचे पवित्र आचाराचे होते. आणि देवानं मग जन्म घेतला आणि मग त्या कंसाचा काटा काढून टाकला. बरं लवकरात उपजोळून या पुढती वाईटाचा काटा काढला. आणि खरं सांगतो तुका म्हणे सत्य कर्मा वावे पवित्र कार्याला, पवित्र माणसाला, पवित्र परिवाराला, पवित्र गावाला देव सहाय्य होत असतोय. म्हणून त्या फलाण्याचे लय झोल आले. माळ गळ्यात घालायची, जर बारची दुकानं टाकत असतील तर कसं ती माळ पावल बाबा. आणि गळ्यात माळ नाही, पण वाचन शुद्ध बोलतो. वाचेचा रसाळ, मनाचा प्रेमळ. म्हणजे संतोषसारखा माणूस म्हणे की थोडक्यात आता का सांगावं त्या देवीनं गेले म्हणून असं म्हणायचं असतं बरं का. त्याच्या गळा माळ असो नसो, पण त्या विचारानं आणि त्या आचारानं असायला पाहिजे. म्हणून मायमातानं भागवत कथा ऐकलं तर आता एक वारकरी घरात तयार करा. आणि नाही कोण झालं तर तुम्ही तर व्हा. नाही महाराज पण आमच्या मालक ती काळ्या पिशवीतला आणून देते, त्याचं कसं करायचं. त्याला म्हणायचं तू जाणं ते म्हणजे कसं आहे, जेनो काम तेनो करू म्हणायचं. हा तुझं करू तो बोतं खावा, आपल्यातून करून खावा म्हणायचं. आणि थोड्या दिवसात ती मालक तुझंच खराय, आजपासून मी बी असंच तुझ्यावर होतो असं म्हणायचं. म्हणून मायानो आज निश्चय करा, निश्चयाचे बळ आज बसून समजायचं. दुसऱ्याची हत्या करून आपली गार बघायला कुठलं होतं याच्याने आम्ही रोज लोकांचं खाऊन शाकाहारी जीवन अशी अवस्था झाल्या म्हणजे तसल्याचं काय काय होईल काय सांगता येत नाही. त्यांना काय बी रोग आहे ते. आपल्या परिसरातला एक डॉक्टर मुरुमचा सोलापूरमध्ये नंबर 1 ची प्रॅक्टिस चालत होती. पण मुतकांना म्हणून मुतकांना डॉक्टर. पण झालं कसं, मग काळजी घेतली
दूध कसं घ्यायचं त्यानं फळं कसे घ्यायचे शेतातले जाऊन घ्यायचे दूध कसलं घ्यायचं म्हशीलाच बोलवायचं आणि तासातलं दूध घ्यायचं पण त्या म्हशीलाच कुत्रं चावलं पिसाळल्याला त्या पिसाळलेल्या कुत्र्याची कॅन्सर त्या म्हशीला होता आणि त्या दुधावाचा कॅन्सर त्या डॉक्टरच्या पोटात गेला आणि तो डॉक्टर मेला बाबानो एवढं म्हणजे परिस्थिती बिघडून जाते म्हणून सावध राहावा म्हणून शाकाहारी राहावा दूध शाकाहारी होता तरी पण त्या म्हशीला म्हणजे कॅन्सर असल्यामुळं डॉक्टरला कॅन्सर झाला आणि आपला परिसर कोरका झाला आरोग्याच्या बाबतीत मग विचार करा तुमच्या येड्यावाला सांगा सांगच्याला म्हणावं ये तुम्ही येडं मी म्हणायचं असतंय तसं नसतंय मालक मी म्हणल्याला मनाला गेलो आणि ती बिघडल्याला आपण हो महाराजाला मनाला परवानगी असते म्हणून तुम्हाला कसं म्हणतात की तुम्ही कसं प्रेमात बोलायचं आणि कसा चक्कर घालायचं तुम्हाला शिकवायची काही गरज नाही असो झालेली सेवा आपल्या सगळ्याच्या कल्याणाला समर्पित करून सेवेला पूर्ण उपजोनिया पुढती येऊ काल वैकुंठी किंवा इशी नाही काल्याची एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी सात्विक विचारानं राहिल्यावर सुख तुमच्या पायावर लोळतंय सुखी घालू सुख पण संतापाशी आहे म्हणून संताच्या सानिध्यात तर तुम्ही मारुती महाराजापासून ते महेश महाराजापर्यंत आहे सुखे घालू हुंबरी एक तुका म्हणे बाळगंत नाही शेतकऱ्यासाठी मासिक आहे मग आज शेतीबद्दल बोललो होतो त्याच्यात शेतीविषयी माहिती आहे गायी पाळायच्या गावरान पाळा गाव बरं का आपल्या लेकरावासाठी ही कसली गाय पाळायची ती बाजारात दूध विकण्यासाठी बर्डे साहेब आणि बर्डे साहेबांना एक 5 मिनिट बोलण्यासाठी तुमची माहिती सर्वांना सप्रेम जय जय हरी. आजच्या श्री धनाजी गुरुजी मुसळे यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. प्रथमतः आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि या निमित्तानंच आपण काही मासिक या ठिकाणी आपल्याला देणार आहोत कृषी विभागाच्या वतीनं. येणारा काळ थोडा महाराज आपल्यासाठी कठीण आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे अल निनोच्या बाबतीत पावसाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास करून आपण पुढील काळामध्ये पिकाचं नियोजन पाण्याचं नियोजन व शेतीचं नियोजन करावं एवढं बोलतो आणि मी थांबतो. बर्डे साहेबांनी आपणाला सगळ्याला आपलं ज्याचं जगाचं जीवन ज्याच्यावर आहे आणि त्याचं कसं जोपासना करायचं आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते बर्डे साहेबांनी सांगितलेलं आहे. तर संत मारुती महाराजांचा बर्डे साहेबांना आणि त्यांच्या टीमला मारुती महाराजांचा आशीर्वाद आणि ही पुस्तकं घरी घेऊन जावा आणि ह्याचा अभ्यास करून शेतीचं म्हणजे त्याच्यामध्ये नियमावली उपयोग करून घ्या. या श्री ज्ञानदेव संतो या 2-4 पुस्तकं वाटून बसवंतवाडी
तुका मन वाळवंत तुका मन वाळवंत
बोलते तो ऐसे
कुमारी काल्याचा प्रसाद कुणीही वाटू नका. मी वाटा म्हणल्यावर वाटायचं बरं का. अजून काल्याच्या मग राहिलेले आहेत. ज्याच्या हातात आहे महाराजांनी असं टाकले की तुमचं युट्यूब चॅनल चालू केलेला युट्यूब चॅनल वाल्याला बी आशीर्वाद राहिला होता. ज्याला बी तिला सगळ्यांना स्वयंपाक्या हो स अमरावती
हे समाधान तुमचे
महाप्रसाद तयार आहे. प्रसाद ग्रहण केल्याशिवाय